दुष्कृत्य करणारे जे लोक आहेत या लोकांना शासन सोडणार नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत आणि अशी घटना ही महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीला तडा लावणारी आहे। आपले संस्कार हे नाहीच आहे आणि मीनाताई ठाकरेजी यांच्या पोस्टरवर या पद्धतीने समाजकंटकांनी केलेलं दुष्कृत्य हे महाराष्ट्राला सहन नाही, आम्ही सहन करण्याच्या पलीकडे आहे। शासन याच्यामध्ये कडक कारवाई करत आहे। सर, एकीकडे आपण सेवा पखवाडा हे करतोय आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ होती, कुठेतरी सरकार कमी पडतंय का या सगळ्या याच्यामध्ये विश्वासाची भावना तयार करायची? या घटनेमध्ये आपण दुसऱ्या अभियानाला जोडता येत नाही। घटनेमध्ये आमचे अधिकारी दोषी असतील आणि खरंच त्यांनी त्या शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं असेल किंवा त्यांच्यावर अशी घटना घडली असेल तर सदोष मनुष्यवध आहे। त्यामुळं सरकार पूर्ण चौकशी करत आहे। वन साइड चौकशी करून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना जबाबदार धरणे, काय तिथे झालं आहे याची चौकशी सरकार करते। पण सर कोणताही नागरिक असेल तर शेवटच्या टोकाला काही जातो की चारही बाजूने जर त्याची कोंडी झाली असेल तर अजूनही तुम्ही म्हणता की जर तरवर तुम्ही उत्तर देताय, स्पष्ट आदेश तुम्ही देखील देऊ शकता सर। असं आहे की तुमच्या म्हणणं स्पष्ट आदेश देणार नाही, मी वाक्य सांगतो, स्पष्ट आदेश देणार नाही। मी कलेक्टरची इन्क्वायरी केलेली आहे, चौकशी चालू आहे। कलेक्टरची चौकशी आल्याच्या 3 तासात माझं कारवाई पूर्ण होईल। पण आता तुम्ही आत्ताच मीडियासमोर सांगाल की मला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, हे काही योग्य नाही। संपूर्ण चौकशी कलेक्टर स्वतः करत आहे। मी कलेक्टरशी कालपासून 3दा बोललो आहे आणि त्या चौकशीचा रिपोर्ट आल्यावर त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही ज्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला प्रवृत्त केलं आहे। या राज्याला अशा घटना मान्य नाही आहे। शिवभोजन थाळीचं काही पैसे थकलेले आहेत कंत्राटदारांचे, 5 ते 6 महिने झाले पैसे मिळालेले नाही। अनेक शिवभोजन थाळी बंद होण्याच्या मार्गावर आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवाच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याची दखल घेतली आहे आणि सर्वच मंत्री त्या ठिकाणी होते। सर्वांनीच त्या ठिकाणी हा प्रश्न जिल्ह्याचा मांडलेला आहे। मला वाटतं या आठवड्यामध्ये याचा निर्णय होईल। सर, पुरंदर एअरपोर्टचं भूसंपादन जवळपास आता बऱ्यापैकी उरकत आले, राहिलेल्यांचं काय? 70% भूसंपादन आता झालेलं आहे, म्हणजे मार्गी लागला आहे। बाकीचेही लागेल। त्यांच्या मनातले जसे जसे संभ्रम दूर होतील तसं तसं भूसंपादन पुढे जाईल। मी भूसंपादन मंत्री म्हणून आपल्याला ग्वाही देतो, पुरंदरच्या विमानतळाचे सर्व मार्ग उघडे झाले आहेत। असं आहे की रोहित पवार हे सध्या प्रसिद्धीच्या फार झोतामध्ये आहेत, त्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही। पण सरकार हे जाणीवपूर्वक या राज्याच्या 14 कोटी जनतेकरता आवश्यक कामं करत आहे आणि मग मला उत्तर द्यायचं असेल तर राज्याचे 40 वर्षाचा इतिहास वेगळा आहे। त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस सरकार हे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाकरता जर आपण दोन्हीकडे जर आलेख काढला तुम्हाला दिसेल की काय फरक सरकारचा आहे। त्यामुळं जरा थोडं त्यांनी बॅकमध्ये जाऊन बघावं कुणी टीका करण्यापेक्षा। या राज्याला सलोखा निर्माण करून काम करण्याची गरज आहे। सर्व पक्षाने, सर्व समाजाने, सर्व व्यक्तींनी सोबत येऊन या राज्याचा सलोखा कायम ठेवून पुढे जाऊन या राज्याच्या विकासाकरता आम्ही सर्व काम करतो आहे। रोहित पवारांना टीका करायची, त्यांचा तो काम आहे, ते करत बसतील। ओके सर, थँक्यू सर।